उन्हाळा आहे त्यामुळे उष्णता भरपूर आहे. पण उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं असेल, तर डाएट एक्सरसाइज न करता फक्त आणि फक्त दिवसभर तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. जेवण करायचं आहे, भरपूर नाश्ता करायचा आहे, 2 टाईमचं जेवण सुद्धा इन्क्लूड आहे. फक्त दिवसभर तुम्हाला हे पाणी प्यायचंय. तुम्ही बघणार झपाट्यानं तुमचं वजन कमी होणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करत आहे. उन्हाळा म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे उष्णता आली आणि बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो. पण जे लोकं वेट लॉस वरती आहेत, त्या लोकांसाठी उन्हाळा हा खूप बेस्ट आहे. कारण गरमी, उष्णताही तेवढी आहे आणि गरमीमुळे आपल्याला तहान भरपूर लागते आणि त्यामुळे आपला वॉटर इनटेक सुद्धा जबरदस्त होतो आणि त्या उलट आपल्याला भूक सुद्धा उन्हाळ्यामध्ये कमी लागते आणि आपला जीव असा पाणी-पाणी करत राहतो. त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी उन्हाळा एकदम बेस्ट आहे. तर चला वजन कसं झपाट्यानं कमी करायचं ते फक्त हे पाणी पिऊन न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1.5x स्पीडवरती तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे हे जे सगळे इन्ग्रीडियंट मी सांगितलेत ते. आता हे इन्ग्रीडियंट कोणकोणते आहेत तर ते तुम्हाला मी समोर सांगतेच. तर इकडे एक काकडी घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे काकडीमध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं. पण त्या उलट काकडी ही सॅलडमध्ये सुद्धा तुम्हाला इन्क्लूड करायची आहे आणि काकडी ही उन्हाळ्यामध्ये मिळते सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये. त्यामुळे काकडी आपल्याला स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे आपले डोळे सुद्धा प्रचंड जळजळ करतात जर आपण उन्हामध्ये गेले असू तर. तर मग अशा वेळेस तुम्ही हे काकडीचे स्लाइसेस सुद्धा तुमच्या डोळ्यांवरती ठेवू शकता आणि ओव्हरऑल तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही असं वाटत असेल की खूप भूक लागली आहे, तर तुम्ही काकडी खाऊ शकता. त्या उलट आता उन्हाळा म्हटलं तर कलिंगड सुद्धा जास्त प्रमाणात येतात, तर कलिंगड सुद्धा खाऊ शकता किंवा कोणताही एखादा फ्रूट खाऊ शकता. पण कलिंगडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे कलिंगड घेऊ शकता. दुसरा इन्ग्रीडियंट आहे अद्रक. पण अद्रक ही गरम असते, त्यामुळे अद्रक आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची आहे. जास्त अद्रकीचं प्रमाण घ्यायचं नाही. पण यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि आपल्या शरीरातील जी चरबी आहे ते मेल्ट होण्यास मदत होते. त्यानंतर मी घेतली ओली हळद. माझ्याकडे होती म्हणून घेतली. तुमच्याकडे नसेल तर इकडे हळद स्किप केली तरीही चालेल. पण त्याऐवजी काय घ्यायचं तर चिमूटभर आपल्याला फक्त हळदीचं पावडर घ्यायचंय, ते की समोर सांगते. पण या डिटॉक्स वॉटरमध्ये मग ओली हळद नसेल तर दुसरं नाही घेतलं, हळदीचं पावडर नाही घेतलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी पुदिन्याची पानं धुवून घ्यायची आहेत. आता लिंबू म्हटलं तर लिंबू उन्हाळ्यात सगळ्यात जास्त महाग होतात. आता आमच्या इकडे ₹10 ला 1 लिंबू झाले. तुमच्या इकडे काय भाव आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला अर्धच लिंबू घ्यायचा आहे, कारण आता भाव सुद्धा वाढले, त्यामुळे आपल्याला लिंबाचा कमी प्रमाणात पण चांगला असा वापर करायचा आहे. तर याचे अशा पद्धतीने छोटे-छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. रसदार लिंब आहेत. जर तुम्हाला उन्हाळ्यासाठी लिंब स्टोअर करायचे असेल तर असे पिवळे धमक लिंब आणा. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये रॅप करा आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्या. जेव्हा तुम्हाला लिंबाचा वापर करायचा फक्त त्यामधनं 1 ते 2 लिंबू काढायचं, बाहेर रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि मग तुम्ही एन्जॉय करू शकता. या पद्धतीने करू शकता किंवा लिंबू सरबत किंवा त्याची लिंबाची पावडर तुम्ही घरीच तयार करू शकता. त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देईल. काकडी मी आता इकडे अर्धीच घेतलेली आहे. आता लक्षात घ्या, इकडे जी काकडी घेतोय आपण, यामुळे आपलं शरीर जबरदस्त पद्धतीने डिटॉक्स होणार आहे. जोही पदार्थ घेतलेला आहे आपण तो चांगला असा कट करून घ्यायचा आहे आणि असे काप करून घ्यायचे आहेत. ओल्या हळदीमुळे आपल्या शरीरातील सूज कमी होते, इन्फ्लॅमेशन दूर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. बऱ्याच जणांना वजन तर वाढलेलं असतं, पण असं वाटतं की यांच्या शरीरावरती सूज आहे. तर अशांनी हळदीचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. त्यानंतर 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने तुम्हाला पाणी घ्यायचंय. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं. या पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी मावतं. त्यामुळे मी 2 लिटर डिटॉक्स वॉटर बनवतीये आणि 2 लिटर जे पाणी आहे ते मी नॉर्मल वॉटर इनटेक करणार आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आता इकडे घ्यायचं आहे आपल्याला ब्लू फ्लॉवर्स, जे की ब्लू टी मी तुमच्यासोबत शेअर केला किंवा तुम्ही ऐकलं असेल. याला मराठीत काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. या पानांना ते आपल्याला टाकायचे. गावाकडे असेल तर तुम्हाला सर्रास हे पाने भेटून जाईल, फुलं भेटून जाईल सॉरी. आणि हे जे फुल आहे हे सुद्धा ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी ऑनलाईनच घेतलेले आहेत आणि हे सुकलेले आहेत माझ्याकडे. ते टाकलेत आणि आवर्जून टाकायचे. ज्यांना कोणाला शुगर वगैरे आहे त्यांनी आवर्जून या फुलांचा वापर करायचा आहे. आता जे आपण कापून घेतले ते सगळं काही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि लक्षात घ्या, हे करत असताना हे पाणी आपल्याला लगेच प्यायचं नाही, कारण यामध्ये आपण जे पदार्थ टाकले त्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे हे किती वेळ ठेवायचं हे सुद्धा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. जेवढंही आपण कापून घेतल्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकायच्या. लिंबामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं. सगळ्यात महत्त्वाचं क्लीन्स होण्यास मदत होते. आतून क्लीन होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागलेली असते, तर लिंबू सरबत आपण जास्त प्रिफर करतो. तर अशा वेळेस लिंबाचा छान असा अर्क या पाण्यामध्ये येतो. पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतले, तुळशीचे पानं असेल तर तुळशीचे पानं सुद्धा 2 ते 3 तुम्ही यामध्ये नक्कीच टाकू शकता. उन्हाळा आहे त्यामुळे उष्णता आहे आणि मूळव्याध ज्यांना कुणाला असेल त्यांना उन्हाळ्यामध्ये खरं तर जास्त त्रास होतो. तर अशांसाठी हे डिटॉक्स वॉटर आहे आणि त्या लोकांनी इकडे सब्जा सीड्स घ्यायच्यात. उन्हाळ्यामध्ये चिया सीड्सचा वापर करायचा नाही. सब्जा सीड्सचा वापर करायचा. सब्जा सीड्स हे आपल्या शरीर थंडावा देण्यास मदत करतं. याची तहारी थंड असते आणि आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल तर अशांनी सब्जा सीड्स नक्की खावा. पण ज्यांना कोणाला किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोनची हिस्ट्री असेल अशांनी सब्जा सीड्सचं सेवन करायचं नाही. त्यामुळे हे स्ट्रिक्टली अव्हॉइड करायचंय. आता बघा हे सगळे आपण यामध्ये इन्ग्रीडियंट्स टाकलेत. आता याचा अर्क या पाण्यामध्ये येण्यासाठी आपल्याला साधारणतः 1 ते 2 तास हे ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती. उन्हाळा आहे, उष्णता खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही. पण जर हिवाळा, पावसाळा असेल तर आपल्याला मात्र जास्त वेळ हे ठेवावं लागतं. साधारणतः 4 ते 5 तास. पण आता उन्हाळा, उष्णता असल्यामुळे हे आता तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरवरती ठेवून द्या. आता ही सगळी प्रोसेस तुम्ही तुमच्या घरी जर माठ असेल तर सरळ हे सगळे इन्ग्रीडियंट माठामध्ये टाकू शकता. फक्त सब्जा सीड्स टाकू नका. जेव्हा तुम्ही माठातलं पाणी घ्याल तेव्हा त्यामध्ये सब्जा सीड्स टाका. सब्जा सीड्स लगेच जे आहे ते भिजून तयार होतात. त्यांना जास्त वेळ लागत नाही. चिया सीड्सला जास्त वेळ लागतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. आता मी फक्त हे 1 ते 1.5 तास ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता याचा कलर निळा झालाय. निळा यामुळे झाला की आपण ब्लू फ्लॉवरचा वापर यामध्ये केला होता आणि ब्लू फ्लॉवरचा वापर केल्यामुळे याला निळसर पाणी आलं. याला जास्त जसा वेळ होईल तसं हा जो निळा कलर आहे हो जास्त यायला सुरुवात होणार आहे. आता लक्षात घ्या सब्जा सीड्स सुद्धा चांगला भिजलेला आहे. आता हे पाणी पीत असताना बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या, की हे पदार्थ फेकून द्यायचे का? तर हो, ह्या पाण्यामध्ये जे पदार्थ आहेत म्हणजे सब्जा सीड्स तर तुमच्या प्रत्येक ग्लासामध्ये आलंच पाहिजे. पण बाकीचे जे इन्ग्रीडियंट आहेत त्या सगळ्यांचा अर्क ऑलरेडी या पाण्यामध्ये आलेला असतो. सो हे नंतर तुम्ही फेकून देऊ शकता. हे नाही खाल्लं तरी चालेल कारण सगळा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि जेव्हा तुम्ही या पाण्याचं सेवन करता, तेव्हा तुम्हाला दिसणार आहे, की या सगळ्या पदार्थाचा अर्क किंवा चव जी आहे तुम्हाला त्या पाण्यामध्ये येईल. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येते मग जेवायचं नाही का? जेवण करायचं आहे. फक्त दिवसभर जेवढं तुम्ही पाणी पिता, ते नॉर्मल पाणी न पिता ह्या पाण्याचा वापर करायचा आहे. आणि ज्यांना कोणाला खूप डाएट करायची सवय असेल, तर अशांनी फक्त त्या दिवशी फ्रूट डाएट केला आणि त्यासोबत ह्या पाण्याचा वापर केला तरी चालेल. फ्रूट डाएटमध्ये आता तुम्ही कलिंगड घेऊ शकता. कलिंगड जबरदस्त आहे. पाणीसुद्धा त्यामध्ये भरपूर असतं. त्यामुळे कलिंगड तुम्ही फ्रूट डाएटमध्ये नक्की घेऊ शकता आणि तुम्हाला हे असं जेव्हा तहान लागेल, तेव्हा दिवसभरामध्ये तुमच्या वजनानुसार 20 केजी पर 1 लिटर या पाण्याचं इंटेक करायचं आहे. 3-3.5 लिटर पाणी मला लागतं. तर तुम्हाला किती लागतं कमेंट करून नक्की सांगा. तुमचं आताचं वजन किती आहे आणि आता तुम्हाला वजन किती कमी करायचंय? ह्या पाण्याचा वापर करून ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पोळीच्या ऐवजी भाकरीचं सेवन करून न डाएट एक्सरसाइज करतात आणि ह्या पाण्याचा वापर करून तुम्ही नक्की हे कमी करू शकता. हे पाणी हप्त्यातून तुम्हाला 3 वेळेस घ्यायचं आहे.